नमस्कार मित्र, स्वागत आहे तुमचं वेडापिसाच्या आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। आज आपण खूप दिवसानंतर कोकणामध्ये आलेलो आहोत आणि आज आपण अशा लोकेशनला आलेलो आहोत जो एकदम सुंदर आणि भन्नाट असं हे लोकेशन आहे। हा पाठीमागे जो समुद्र तुम्ही बघताय तो आहे खवणे बीच, जो वेंगुर्ला तालुक्यामध्ये येतो आहे। अतिशय शांत, निवांत आणि कोणत्याही पद्धतीची गर्दी नसलेला हा खवणे बीच आज आपण या ठिकाणी एक्सप्लोर करणार आहोत। आणि जर तुम्ही बघाल ना, किनारा तितकासा मोठा नाही आहे। समुद्र आणि नदी या दोघांचा संगम या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय। आणि तसं पाहायला गेला तर जो समुद्राचा जो किनारा आहे तो थोडासा स्वच्छ पाहायला मिळतोय, कारण की तितकीशी गर्दी नाही आहे। आणि त्या साईडला समुद्राच्या लाटा या खडकांवरती आदळताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। खूप छान असं समुद्राचं दृश्य या ठिकाणी आपण आपल्या कॅमेऱ्यामध्ये टिपतोय। हो, क्या बात आहे। आणि वरती बघताय, उंचावरती आपल्याला नारळाची झाडं डौलामध्ये वाऱ्याच्या झोतावरती हलताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। कसं ना, समुद्र आणि नारळाचं एक अतूट असं नातं या ठिकाणी आपण बघतोय। जशी तुमची आमची नाती असतात तशीच निसर्गाची देखील एकमेकाशी नाती असतात। क्या बात आहे। मित्रांनो, आपण त्या साईडने किनाऱ्यावरून आपण बीच पूर्णपणे एक्सप्लोर केला। आता आपण हे जे रॉकी पॅचेस आहेत ना, म्हणजे जी खडकं आहेत त्या खडकांवरती आले। तुम्ही या साईडला बघताय, संपूर्ण असे खडक या ठिकाणी आपल्याला समुद्रात ते पाहायला मिळत आहेत। आणि आपण अशाच एका खडकावरती या ठिकाणी आलेलो आहोत आणि ते छान पद्धतीने आपल्याला समुद्राच्या ज्या लाटा आहेत त्या खडकांवरती आदळल्याच्या नंतर जो एक तो फील आणि तो कानावरती जो त्याचा आवाज असतो तो आपल्याला या ठिकाणी ऐकायला मिळतोय। तुम्ही बघाल या ठिकाणी, बघूया आपण एखादी लाट आपण या ठिकाणी अनुभव घेण्याचा प्रयत्न करूया, कारण की बरीच अशी मोठी लाट या ठिकाणी येते आता। सो लेट्स सी। आली, खूप मोठी लाट आहे। हे बघा, पर्यंत आलेली, हे बघा, हे बघा। हा बीच एक्सप्लोर करताना आपल्याला काही मित्रपरिवार या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाले। ते देखील आपल्याला इथे समुद्राचा अनुभव घेण्यासाठी या ठिकाणी आलेले। तर तुझं नाव काय बोललास? अच्छा, कुठून आलायस तू? मी वेंगुर्लातून आला। मी मुंबईला राहायचो। अच्छा, विरारमधून। अच्छा। पण एकदम खवणे बीच एकदम चांगलं आहे आणि कोकणामध्ये खवणे बीच फिरायसाठी खूप नॅचरल हवा, व्ह्यूज चांगले आहे। खडकामध्ये बाजूला बघू शकता तुम्ही, तिथे गेला असेल। हां, मगाशी आपण बघितलं। तर मित्रांनो, आता आपण जो बीच आहे तो एक्सप्लोर केला आहे। आता आपण ह्या साईडला जी एक नदी ती खाडी आहे काय माहीत नाही, ते आपण विचारून घेऊया। सो तिथे आपल्याला बॅकवॉटर सफारी करायची आहे। तर दादा, आम्हाला बॅकवॉटर सफारी करायची आहे। सफारीचे कायाकिंग सुरू आहे। खवणे कायाकिंग आम्ही नवीनच सुरू केलं आहे। अच्छा, तर पर पर्सन 200 रेट आहे। अच्छा। तुम्ही आतमध्ये मँग्रोव्ह आहे त्यामुळे फिरू शकता त्याचं। आणि किती मिनिटाची सफारी आहे? 30 मिनिटाची सफारी आहे। अच्छा, त्यामुळे तुम्ही पूर्ण कांजळपणे एकदम फिरून येऊ शकता। ठीक आहे, चालेल। मग करतो आम्ही सगळे इन्स्ट्रक्शन देतो जाताना, बरं। कसं काही काय म्हणजे चालवायची बोट वगैरे सेफ्टी रिलेटेड आम्ही जॅकेट्स पुरवतो। अच्छा, एका बोटमध्ये 2 जण बसू शकता आणि 2 जॅकेट्स प्रोव्हाइड करतो आपण। ठीक, पूर्ण सेफ आहे। पाणी पण एकदम डीप नाही, 5 फूट पाणी आहे फक्त। अच्छा। ही पक्ष अशी ठेवा, जर लेफ्टला जायचं असेल ना तर राईट पॅडल द्यायचं, राईटला जायचं असेल तर लेफ्ट पॅडल द्यायचं, आणि जर मागे यायचं असेल तर रिव्हर्स पॅडल द्यायचं। मागे आणि पुढे जायचं असेल तर एकदा लेफ्ट एकदा राईट असं आहे। तर मित्रांनो, छानपैकी आपण ही कायाकिंग जी आहे ती बघतोय। हे बघा, या ठिकाणी स्वतः आपल्याला बोट चालवायची आहे त्या खाडीमध्ये। ही खवण्याची खाडी या ठिकाणी आज आपण स्वतः बोट चालवून एक्सप्लोर करतोय। वो क्या बात आहे। म्हणजे एक प्रकारची एक्सरसाइज होते। तर मित्रांनो, आता
पूर्णपणे आपण या खाडीच्या आतमध्ये आलेलो आहोत आणि हे आजूबाजूला तुम्ही बघताय संपूर्णपणे मँग्रोव्ज आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. या मँग्रोव्जच्या दुनियेमध्ये आपण घुसलेलो आहोत. खवणेमधील जे खवणेश्वर मंदिर आहे त्या ठिकाणी आलेलो आहोत आणि आता थोडक्यामध्ये आपल्याला या मंदिराबद्दल इथले जे स्थानिक काका आहेत. काका आपलं नाव काय बोललात? माझं नाव मंगेश गाडे. तर काका ह्या मंदिराबद्दल थोडक्यात जर जाणून घ्यायचं झालं तर हे मंदिर केव्हा बांधण्यात आलं किंवा ह्या मंदिराचा काही इतिहास आहे का? इथे समुद्र असायचा म्हणजे नदी बेट असायचे. त्या बेटात ही मूर्ती घोड्यांना भेटली. घोडे हा मापणगावचे जे घोडे आहेत ना त्यांना भेटले म्हणून ती दर सणाला त्या घोड्यांचा नैवेद्य हा मूर्तीला असतो. मंदिराकडे वार्षिक उत्सव म्हणजे हा कार्तिक अमावास्या असते. त्या अमावास्येला ह्या खवणेश्वराची म्हणजे ह्या खवणोबाची जत्रा होतात. त्या जत्रेला हा भाऊ आणि सातेरी मापणगाव पण खवणेवाडी असल्याने त्या खवणोबा असं त्या खवणेश्वराला नाव पडलेलं आहे. त्या जत्रेला देवी इथे हा भावाला भेटायला येते मापणवर. मग ती उत्सव झाल्याच्या नंतर जत्रा झाल्याच्या नंतर पुन्हा ती गाव मिरवी गावातनं संपूर्ण फिरत पुन्हा मंदिरात जाते. मग तिथे जत्रा होते सातेरीची. ह्याला कीर्तन भजन असं देवाला आवडतं. मग जत्रा झाल्याच्या नंतर जो काळा असतो दह्याचा जो काळा असतो तो सामने देवाच्या राधाकृष्णाचं दर्शन त्या देवाला दाखवून कृष्ण दह्याचा माठ फोडतो. हा वैशिष्ट्य आहे ऐकायला. गांजल्यांचे जे का अडचणी असतात गावातले किंवा कोण असे पीडित असतात त्यांची हे कौलरूपाने त्यांचं रक्षण करतात. तुम्ही जर बघाल ना आपण ज्यावेळेस एखादा ध्यानस्थान ज्यावेळेस आपण प्राणायामाला बसतो किंवा योगासन वगैरे करतो त्या स्थितीमध्ये मूर्ती आपल्याला पाहायला मिळते. दर्शन घेतल्याच्या नंतर अक्षरशः मन तृप्त शांत मनातल्या ज्या इच्छा आकांक्षा असतील त्या देखील बाजूला सरतात आणि पूर्णपणे आपण देवरूप होऊन जातो असं मला तरी या ठिकाणी अनुभव आला. धन्यवाद काका, आपण खूप अनुभव आणि खूप छान अशी माहिती या ठिकाणी आपण आम्हाला दिली. धन्यवाद. तर मित्रहो, अशा पद्धतीने आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तो मला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत व्हिडिओ आपले पाहत राहा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. काही तुमचे प्रश्न असतील ते कमेंटमध्ये नक्की कळवा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ शेअर करा. बाय बाय.